हे हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, बुक वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज मी कात्रज बायपासला आंबेगाव इथे उभा आहे आणि आंबेगावमध्ये तुम्ही अर्ली पोझिशनचे जर 2 BHK फ्लॅट सर्च करत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे हा तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो। सर्वप्रथम आपण लोकेशन समजून घेऊया। तर हा जो प्रोजेक्ट आहे तो कात्रज बायपासला लोकेटेड आहे। जेव्हा तुम्ही कात्रजकडून नवले ब्रिजच्या दिशेला जाता तर कात्रज बायपासला तुम्हाला शेलचा पंप, मॅकडॉनल्ड आणि डीमार्ट लागतं। तर डीमार्टची जी समोरची बाजू आहे त्या साईडला तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायला भेटतो। आणि जर तुम्ही नवले ब्रिजकडून जर कात्रजच्या दिशेला येत असाल तर कात्रजकडे जाताना डाव्या साईडला हा प्रोजेक्ट तुम्हाला लागतो। डाव्या साईडला वर यायला एक रोड सुद्धा आहे आणि आता डीमार्ट सोबत एक डीमार्टच्या समोर एक मोठं टनल सुद्धा झालं आहे, जिथून तुम्ही रस्ता जो आहे तो क्रॉस करू शकता, म्हणजे तुमच्या व्हेकल सुद्धा इकडून तिकडं जाऊ शकता। आणि दुसरा जो टनल आहे तो जुनाच आहे जो कॉलेजच्या दिशेला जातो, तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता। तर याचं जे लोकेशन आहे ते आंबेगाव पठारा आहे। तर आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया। हा प्रोजेक्ट टोटल 1 एकरमध्ये आहे आणि ह्या 1 एकरच्या लँड पार्सलमध्ये ही रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल बिल्डिंग इथे बनते। त्याच्यामध्ये 10 शॉप आहेत खाली। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की शॉप यासाठी बनवले गेलेत की ह्या प्रोजेक्टला लागून 60 फुटाचा DP रोड क्रॉस होतोय। खूप आधीच सँक्शन झाला होता आणि त्याचं काम पण चालू आहे, त्यामुळे खाली 10 कमर्शियल शॉप बनवले गेलेत आणि 11 मजल्याची टोटल बिल्डिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये एका फ्लोअरला 11 फ्लॅट इथे तुम्हाला बघायला भेटतील। त्याच्यामध्ये 5 1 BHK आणि 6 2 BHK असणार आहेत। 1 BHK हे सगळे आधीच सोल्ड आउट इथे झालेले आहेत आणि आता सगळे 2 BHK फ्लॅट इथे अवेलेबल आहेत। 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला इथे मिळतात। बिल्डिंगला 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत आणि 1 BHKची जी कार्पेट साईज आहे ती 700 स्क्वेअर फूटच्या इथे असणार आहेत। ॲम्युनिटीज तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला पण देण्यात आल्यात आणि उरलेल्या सगळ्या ॲम्युनिटीज टेरेसवर देण्यात आलेल्या आहेत। तर ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या आता आपण समजून घेऊया। आता आपण या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कोणत्या ॲम्युनिटीज दिल्या आहेत त्या डिटेलमध्ये समजून घेऊया। तर इथे मिळत आहे तुम्हाला चिल्ड्रन प्ले एरिया, त्यानंतर सिनियर सिटीजन सिटिंग एरिया दिलेला आहे, त्याच्यानंतर डिझायनर एंट्रन्स लॉबी दिली आहे, टेम्पल आहे, लँडस्केप गार्डन विथ प्लांटेशन आहे, 24 तास सिक्युरिटी आहे, CCTV कॅमेरे पण आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे, फायर फायटिंग सिस्टीम आहे, सिक्युरिटी केबिन आहे, त्याला रूम पण दिल्या सिक्युरिटीसाठी, त्यानंतर सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम आहे, बॅकअप दिलाय कॉमन एरियाला आणि लिफ्टला, त्यानंतर सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, ओपन एअर जिम आहे, सेपरेट तुम्हाला एक जी ट्रान्सफॉर्मरची रूम असते ती इथं तुम्हाला दिलेली आहे, त्यानंतर कॉमन पार्किंग एरिया आहे, त्यानंतर कॉन्क्रीट रोड आहे अलॉंग विथ पेव्स आणि पाथवे, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन मिळतोय, त्यानंतर ओपन ग्रीन स्पेस आहे, 4 लिफ्ट आहेत विथ पॉवर बॅकअप आहे, त्याच्यानंतर EV चार्जिंग पॉईंट इन पार्किंग हे खूप महत्त्वाचं आहे। आजकाल तुम्हाला माहिती आहे EVचा जमाना आहे, प्रत्येकाकडे इलेक्ट्रिक बाईक आणि कारसुद्धा आहे, त्यामुळे EVचा पॉईंट खूप मॅटर करतो। EVचा पॉईंट नसला तर तुम्हाला EV बाईक घेताना पण विचार करावा लागतो। तो ह्या टोटल ह्या 20 ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या आहेत। सो मित्रांनो, जी आत्तापर्यंत मी माहिती तुम्हाला दिली ती एका प्रोजेक्टची होती, पण ह्या भागामध्ये 2 प्रोजेक्ट आहेत सेम डेव्हलपरचे, दोन्ही प्रोजेक्ट लागून आहेत। आता ज्या प्रोजेक्टची मी मगापासून तुम्हाला माहिती देतो ह्याचं पोझिशन 7 महिन्यानंतर आहे, म्हणजे डिसेंबर 2024ला, पण ह्या प्रोजेक्टमध्ये 10च फ्लॅट शिल्लक आहे आणि इथला मॅक्सिमम कार्पेट 700 स्क्वेअर फूटचा आहे। जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठा कार्पेट पाहिजे असेल तर मग शेजारीच अजून एक प्रोजेक्ट लागून आहे, ज्याचं पोझिशन तुम्हाला 1-2.5 वर्षानंतर मिळणार आहे, पण तिथे तुम्हाला 1 BHKचे आणि 2 BHK दोन्ही पण ऑप्शन बघायला भेटतील आणि थोडेसे मोठ्या कार्पेटचे फ्लॅट तुम्हाला इथे बघायला भेटतील। आता याचं जर आपण रेटबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः 70 लाखाच्या आसपास पॅकेज कॉस्ट तुम्हाला जाते, म्हणजे जे अर्ली पोझिशनचा जो फ्लॅट आहे जो आता मी तुम्हाला सांगतोय मगापासून, तर त्याचं 70 लाखाच्या आसपास पॅकेज कॉस्ट जाते, पण तुम्ही लगेच 7 महिन्यानंतर इथं शिफ्ट होऊ शकता, लगेच राहायला येऊ शकता। ॲम्युनिटीज वगैरे सगळ्या या प्रोजेक्टला दिलेत। तर जेव्हा कधी तुम्ही प्रोजेक्टला व्हिजिट कराल तर तुम्ही हा रेडी पोझिशनला पण म्हणजे अर्ली पोझिशनच्या प्रॉपर्टीला तर व्हिजिट करा, पण जो अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे त्याला पण नक्की व्हिजिट करा। आय होप की तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सगळी माहिती लक्षात आली असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला विसरू नका जे तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आंबेगावमध्ये अर्ली पोझिशनचं किंवा
2 वर्षानंतर मिळणाऱ्या पोझिशनची प्रॉपर्टी सर्च करत असतील 1 किंवा 2 BHK आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा चालू असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.